सरांनी ठेवलेला आहे. म्हणून आमच्या सगळ्या जाती म्हणजे जे पण मैत्रिणी आहेत आमच्या हिंदू मुस्लिम जात सगळ्याच जातीच्या आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र आलो या कार्यक्रमामुळे. म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की सरांनी कार्यक्रम आमच्यासाठी ठेवला म्हणून. ह्या आमच्या सर्व मैत्रिणी आहेत. आम्ही खूप वर्षानं भेटलोच नाही पण या कार्यक्रमाने आम्हाला एकत्र येण्याची संधी दिली. म्हणून कार्यक्रम खूप छान केला आणि आम्हाला खूप आवडला पण हे कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आणि एवढ्या दिवसानंतर भेटलेलं खूप छान वाटलं. अशा काही गतिविधी होत नाही, सगळेजण आपापल्या गावी असतात, लग्न करून गेलेल्या सगळं मैत्रिणी. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. सर मॅडम हे दोघं पण खूप छान आहेत. त्यांना म्हणजे मुलींना सहकार्य करणे किंवा मुलींना सर्वजण एकत्र येऊन एकमेकांना आपण कसं मदत करू शकतो, एकमेकांच्या साथीने सर्वजण पुढे जाही तेही सांगतात. सर्वांना चांगलं मार्गदर्शन केले त्यांनी आणि सर्व मुलींना म्हणजे कुठलीही अडचण न येता तुम्ही एकमेकांना सामोरे द्या, सहकार्य करा हे असं त्यांनी सांगितले. तर हे कार्यक्रम म्हणजे कसं काय आम्ही कधीच या कार्यक्रमाची अपेक्षा केली नव्हती की आम्ही या कार्यक्रमाला येऊ म्हणून. कारण की आम्ही कसं लग्नामध्ये यांच्या कास्टमध्ये लग्न असलं की हे भेटतात म्हणजे आम्हाला एकत्र यायची कधी संधीच नाही भेटली. पण हे कार्यक्रमामध्येच आम्हाला ही संधी भेटली की आम्ही एकत्र येऊ, एकमेकांना मिळू. सर तुम्ही आमचं हे लावू शकत नाही की आम्ही किती खुश आहात की सगळ्या मैत्रिणी भेटल्या. आम्हाला खूप आनंद झाला सर. आणि सरांनी जे भाषण केलं ना सर ते तर एकदम मनाला लागलं सर. आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की भावाचं प्रेम करू नका, भाऊ बहीण एकत्र या. नाही तर बहिणी अशा म्हणतात ना की मी माझ्या भावाला बोलणार नाही, माझी भाऊजी अशी म्हणली तशी म्हणली. म्हणून ते सरांनी सांगितलं ना सर ते आमच्या मनाला शब्द लागले एकदम. आम्ही असं विचारच केला नव्हता की आम्हाला या भाषणामध्ये एकत्र यायची एवढी संधी भेटेल आणि आम्ही एवढं मनाला लागल्यासारखं असं हे आमच्या डोळ्यामध्ये असूच आले. आणि मेन गोष्ट अशी आहे सर की हे कार्यक्रम कसं या कार्यक्रमामध्ये धर्मवाद नाही सर. म्हणजे की मुसलमान येऊ नका आणि हिंदूच या आणि या सण तसण तुम्ही हेच घालून तुम्ही आम्हाला काहीच नाही सर. हा कार्यक्रम एकदम या कार्यक्रमाचं म्हणजे इतिहासामध्येच नाव गेलं पाहिजे सर.